हो मठ्ठ्यावाला कुठे गेला? मठ्ठेवाला बघा आत्ता होता काहीतरी मट्टा आणाय गेलाय संपलाय ना मट्टा हा मठ्ठा संपला याच्यामधला. हा मट्टा आणाय गेलाय. बरं बरं बरं. हा आला आला तो बघा आला 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 आला, आला, आला. मठ्ठावाला आला. ओ मठ्ठावाले इकडे वाट बघतायत लोक जमले तर. आलो 2च मिनिटात आला. आणि हे काय कुत्र पण घेऊन आला तुम्ही सोबत आणि ह्यातला मट्टा आणला का तुम्ही? हो अच्छा. या. पण दादा हे काय आहे तुमचं झाडाखाली एकदम अशा पद्धतीने तुम्ही झोका आहे इकडे, खुर्च्या आहे तिकडे बसायला, शेत आहे इकडे आणि रोडच्या कडेला हे काय तुम्ही काय व्यवसाय काय मठ्ठा विकताय, लोक गर्दी करतायत तुमच्या इथे, काय आहे एक्झॅक्टली? आपलं घरचं दूध वगैरे असतं. हा गुरांचा चारा आहे मागं. हां. हिरवागार हा चारा गुरांना असतो. अच्छा. आणि शेती आपलीच आहे. शेती पण हा व्यवसाय पण. अच्छा हा कोणता मठ्ठा आहे, कसला मठ्ठा आहे हा? आपल्या याच्यात पुदिना कोथमीर वगैरे टाकलेला असतो, जिरा वगैरे भाजून आपण मसाला घरीच तयार करतो. हां. ते सगळ्यात मिक्स असतं, त्याच्यामुळे कलर थोडासा हिरवा येतो याचा. अरे वा. मग हे चारा दूध पण तुमच्या गुरांचंच घरचं? दूध घरचंच. अच्छा मग याच्यामध्ये काय आहे सेम? त्यात प्लेन ताक असतं, एकात प्लेन ताक असतं, एकात मठ्ठा ताक असतो आणि आपलं कैरीचं पण असतं. दादा मग अशी कन्सेप्ट कशी सुचली? हा जो आता कात्रज सासवड रोड आहे, जेजुरीला जाणारी पब्लिक इथूनच जाते हो. आणि हा वाहता रोड आणि त्याच बाजूला तुम्ही मठ्ठा विकताय, झाडाला टांगून असं लाल कपड्यामध्ये विकताय, सोबत असं पद्धतीने काहीतरी झोका बनवावा, असं कसं सुचलं आयडिया? वेगळं काहीतरी करावं. लहान मुलं वगैरे येतात बसतात, मग त्यांना खेळण्यासाठी आपला जोखा बनवलेला आहे. हा. खुर्च्या वगैरे आपल्या शेतातच टाकलेल्या आहेत बसायला निवांत. अच्छा. दुपारी जेवण वगैरे करायला येतात भरपूर लोक. डबा वगैरे आपले तिथं जेवतात, कैऱ्या वगैरे झाडाच्या घेतात खायला. अरे बापरे. आता काय काय मिळतं आपल्याकडे? आपल्याकडे मठ्ठा आहे, प्लेन ताक आहे आणि कैरीचं पण 3 आयटम असतात. अच्छा याच कैऱ्यांचं पण करता तुम्ही? याच कैऱ्या झाल्या छोट्या, 5-6 दिवसांनी एवढ्या कैऱ्या झाल्या ना, हा. आपलं कैरीचं पण चालू होतं. अच्छा. आणि तुमचं इथे काहीतरी आम्ही शेतकरी मटका पार्टी, शेतकरी तंदूर चहा हे पण बोर्ड पाहिले आम्ही इकडे, काय ते पण? सीझन वर असतं, सीझन नुसार चालू असतं ते सगळं. अच्छा म्हणजे आता हे उन्हाळ्यात असणार आता तुमच्याकडे? हे उन्हाळ्यात असतं, पावसाळा चालू झाला की हे बंद आणि तंदुरी चहा चालू, नॉनव्हेज वगैरे आपलं मागे चालू असतं. अच्छा म्हणजे शेतात बसून चिकन मटन खाऊ शकतात नॉनव्हेज. अच्छा हे काय आता हे लोक येतात सगळे मागणी करतायत आणि गर्दी करतायत, हे काय नक्की आहे? लोकांना वेळ लावले तुमच्या मठ्ठ्याने या? हे आपला घरगुती मठ्ठा असतो, त्याच्यामुळे याला चव वगैरे आपली सगळं गच्च असतं. बाहेरचं काय पावडर वगैरे आपण काय टाकत नाही. थोडासा पाण्यागत दिसतो कारण आपण पावडर अजिबात वापरत नाही याच्यात. काय काय लोक म्हणतात पाव जास्त पातळ आहे, पण आपण पावडर वापरत नाही, त्याच्यामुळे आपला थोडासा पाण्यागत दिसतो. अच्छा अच्छा. तर कसा बनतो, कसा सर्व करता आम्हाला दाखव जरा. तुमचे हे काय दादा पूर्ण ट्रे भरला इथे, एवढा मोठा होतो आपला? पार्सल जास्त जातो बाहेर आपला. अरे बापरे. मग आता रिस्पॉन्स लोकांना समजलंय की एवढे आम्हाला इकडे यावं लागलं, लोक येतात तिथे एवढी गर्दी करतात, नक्कीच चव त्यांना खेचून आणते. हो. अच्छा हे थंड राहणार एकदम? थंड, याच्यात हवा लागते ना मडक्याला, त्यामुळे थंड राहतं मडक्यात. पण हे तुम्ही भारी केलं एकदम, त्या टांगून ठेवलंय व्यवस्थित असं. हो. सकाळी आपण 4 वाजता बनवतो आणि फ्रीजला टाकतो. हां. त्यामुळे 10 वाजेपर्यंत फ्रीजला थंड होतो, त्याच्यानंतर आपण मडक्यात भरतो, त्यामुळे तो चांगला चिल्ड राहतो. बघा मंडळी, तुमच्याकडे लहान मुलं असले, फॅमिली आला तरी पोरं नादवू शकतात तिकडे, खेळण्यासाठी भरपूर एक वय तर कंटाळणार नाही ते कोणी, आणि सोबत तुम्हाला अशा या मठ्ठ्याचा आनंद पण घेता येऊ शकतो. बुंदी टाकायची आपल्याला. बुंदी पण टाकतो आपण? ही बुंदी. अरे वा. ही बुंदीची कन्सेप्ट कशी काय सुचली, बुंदी असं ऍड करावी त्याच्यामध्ये? बुंदी व्हायचं क्रश लागतं ना जरा खाली, दाताखाली, मस्त वाटतं ते जरा. अरे वा. म्हणजे थंड पण आणि मध्ये एकदम क्रिस्पी पण लागणार तुम्हाला एकदम. दादा आहे का, तुम्ही ट्राय करा, तुम्हीच सांगा. आपलं विहिरीचं पाणी असतं त्याच्यात टाकलेलं, विहिरीचं फिल्टर केलेलं पाणी असतं, खडकातलं पाणी एकदम थंड. कॅल्शियम पण मिळणार आम्हाला याच्यामध्ये. मंडळी पाहू शकता मस्त असा. आणि किती रुपयाला? 20 रुपये. फक्त 20 रुपयाला आहे. 20 रुपयाला काय येते, वडापावचे 20 रुपयाला फक्त. म्हणजे ट्राय करूया. हा थंड आहे खूप. आणि इथे असं नाही की फ्रीजमध्ये थंड केलेलं आहे, मटक्यामध्ये बघा कंटिन्यू पाणी ॲड करायचं काम, भिजवण्याचं काम चालू आहे. आणि कुठे यायचं दादा, हजार ताक प्यायचा असेल मठ्ठा यायचं कुठे? सासवड कोंड रोडवर चांबळी गावात शेतकरी तंदुरीची आहे, त्याच्या शेजारीच. अच्छा. आणि टाईम काय असतो? टाईम आपला सकाळी 10:30 ते 11 वाजता चालू होतो, संध्याकाळी 6:30 पर्यंत चालू असतो. जर कोणाला काही माहिती पाहिजे असेल, तू अशी बिझनेस करायचा असेल, काही गोष्टी असतील, तर जर कॉन्टॅक्ट करायचा असेल कोणते करणार तर नंबर सांगा. माझा मोबाईल नंबर आहे 7066941467. नाव काय? स्वप्नील परभाने. स्वप्नील परभणे. कॉन्टॅक्ट करा मंडळी, आणि तुम्हाला इथे येऊन ट्राय करा, कसं वाटतं कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ शेअर करा. बिझनेस आहे आणि तुम्हाला ट्रेवरून कळेलच, ट्रेवर फिरव ना, ट्रेवरून कळेलच चवच बोलते. नक्कीच या चवेचा आनंद घ्या आणि व्हिडिओ शेअर करा. काय लहान मुलांना पण आवडतोय.
2 किलो येतात सगळे भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक तो टाटा बाय टेक केअर. कांदा टोमॅटो